वाक्याचे भाग अभ्यासताना त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, उद्देश व विधेय. दोन विभाग असतात, उद्देश विभाग आणि विधेय विभाग. पहिला आपण बघणार आहोत उद्देश विभाग. त्याच्यामध्ये काय असतंय, ज्याच्याविषयी माहिती सांगितली जातात. कोणाविषयी? एखाद्या कर्त्याविषयी माहिती सांगितली. वाक्यात कर्ता महत्त्वाचा असतो. मग कर्त्याविषयी माहिती सांगितली जातो त्याला उद्देश विभाग म्हणतो. उद्देश म्हणतो. दुसरा विधेय विभाग. विधेय विभागामध्ये उद्देशाबद्दल माहिती सांगणाऱ्याला विधेय विभाग म्हणतो. जो उद्देश असतो ना, जो कर्त्याबद्दल माहिती सांगतोय त्याला आपण विधेय विभाग म्हणतो. त्याच्यामध्ये कोण? क्रियापद असतो महत्त्वाचा. क्रियापद म्हणलं विधेय आणि इकडे कर्ता म्हणलं तर उद्देश. मग याच्यात शॉर्ट ट्रिक म्हणलं का, म्हणजे कोणती प्रश्न विचारायचं. एखादं वाक्य दिलेलं असतात आणि त्या वाक्याला कोणती प्रश्न विचारायचे. मग आपल्याला जे मिळणारं उत्तर असतं तो विधेय असतो, सॉरी उद्देश असतो. जो मिळणारा उत्तर असतोय तो उद्देश मिळत असतोय. आता इकडे विधेय काय प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नाला काय प्रश्न विचारायचं, मग जे येणारा उत्तर असतोय तो विधेय विभाग असतो. आता फॉर एक्झाम्पल बघूया. राम क्रिकेट खेळतो हे एक वाक्य आहे. राम क्रिकेट खेळतो हे एक वाक्य आहे. तर या वाक्याला आपण प्रश्न विचारू, मग आपल्याला उत्तर आपोआप भेटते. उत्तर आपल्याला आपोआप भेटतात. आता पहिल्यांदा उद्देश आपल्याला काढायचे. मग कोणी प्रश्न विचारतो त्या वाक्याला, कोणी प्रश्न विचारायचे. कोण क्रिकेट खेळतोय? राम, फक्त राम. कोण क्रिकेट खेळतोय? राम खेळतोय. राम येतोय ना? राम येतोय ना? मग हा राम काय झाला? उद्देश झाला. मग स्कॉलरशिप मध्ये असे प्रश्न विचारतात, खाली दिलेल्या वाक्यामधून उद्देश ओळखा. खाली दिलेल्या वाक्यामधून उद्देश ओळखा. मग तुम्हाला कोणती प्रश्न विचारावा लागेल त्या वाक्याला. मग उत्तर येणारा पर्यायामधून चूज करावा लागेल. बरोबर? मग ह्याच वाक्यामधून विधेय काढूया. तिथं विधेय पण असतो. एका वाक्यात उद्देश पण असतोय, विधेय पण असतो. मग त्याला विधेय काढत असताना काय प्रश्न विचारायचे. कशाने? काय. आता राम काय खेळतोय? राम क्रिकेट खेळतोय. राम काय करतोय? क्रिकेट खेळतोय. मग क्रिकेट खेळतोय काय झालं? उद्देश. विधेय. क्रिकेट खेळतो काय झालं? उद्देश. विधेय. बरोबर. लक्ष आहे का तुमचं? जे चेक केलंय काय? विधेय. कळलं तुम्हाला? मग मला सांगा, तुमच्यासाठी एक उदाहरण मी लिहिलंय. स्नेहा पाण्यात याच्यामधून उद्देश सांगा. स्नेहा. बरोबर. कर्ता स्नेहा काय? कर्ता वाक्यामध्ये. स्नेहाशिवाय काहीच नाही. बघा, स्नेहाला सोडलं, गाणी गाती. कोण गाणी गाती? उत्तर काय? स्नेहा. बरोबर. उद्देश स्नेहा. आता तुमचा आपल्याला विधेय काढायचे या वाक्यातून. आई सांगेल आपल्याला काय प्रश्न विचारायचे. सांग. गाणे गाती. काय? कोण कोण गाणे गाती? स्नेहा. आपल्याला उद्देश मिळाला. स्नेहा काय करती? गाणे प्रश्न विचारल्यावर गाणे गाती. आता तिसरा एक्झाम्पल बघा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती. सूर्याभोवती फिरतोय का? पृथ्वी सूर्याभोवती फिरतोय का? सूर्य पृथ्वीवरती फिरतो. हे लक्षात ठेवा. शिकवलंय तुम्हाला? शिकवलं ना? सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाहीये. पृथ्वी सूर्याभोवती फिरतोय. आता पृथ्वी सूर्याभोवती फिरतोय ह्याच्यामधून उद्देश सांगा मला. उद्देश. असा आदित्य ठीक आहे. उद्देश फक्त मला उद्देश पाहिजे. पृथ्वी बरोबर आहे. पृथ्वी बरोबर आहे. पण तुम्ही कसं ओळखला? कोणती प्रश्न विचारल्यावर हे उत्तर येतोय. बरोबर. कोण फिरतोय? पृथ्वी फिरतोय. पृथ्वी काय? उद्देश झाला. मग आता ह्याच्यातूनच विधेय ओळखायचे, काढायचे. सूर्याभोवती फिरते.
पृथ्वी काय करते सूर्याभोवती फिरते. सूर्याभोवती फिरते म्हणजे काय फिरायला. कळालं? वाक्याचं मला कळालं. दोन प्रकार त्याचे आणि कशावर प्रश्न विचारला उत्तर काय येतं.